सरू, अगं सरू तुला तर ताप आलाय आणि तू इथं कशी? अगं तू आणि बंड्या तर त्याच्या मित्राच्या टेम्पोतनं मुंबईला जाणार होता ना? वय ग, जाणार होतो खरं, पण त्याच्या मित्राचं अचानक जाणं कॅन्सल झालं. आता तो 4 दिवसांनी जाणार आहे म्हणे. वर्ष, माझी कमळी ग, माझ्या कमळीची मला लय काळजी वाटायला लागली. सरू, मी तुला सांगितलं होतं की नाही तू टेन्शन घेऊ नकोस म्हणून. तू टेन्शन घेतलंस आणि तुला ताप आला. बघ अंग किती गरम लागतंय तुझं. ते काय नाही, तू झोप बरं आता. तू गप्प पडून राहा. वेट लागले हा? काय चाललंय? हो लागलंय, मला वेट लागलंय, माझं डोकं फिरलंय. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही राजा. छोट्या गोष्टी? व्हॉट डिड यू जस्ट से? छोट्या गोष्टी? व्हॉट डू यू मीन बाय छोटी गोष्ट? माझ्यासाठी छोटी गोष्ट नाहीये. तुला माहितीये मला किती मीन करतं. मला बनायचंय कॉलेजचं जनरल सेक्रेटरी आणि त्याच्यासाठी मला गिफ्ट्स द्यावे लागतील. हा माझा प्लॅन होता, पण त्या म्हाताऱ्या आजीने माझा सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकला. आता मी काय करू? वाव, नो रिॲक्शन. यू नो व्हॉट, तुला मी का सांगतेय? तुला सांगून उपयोगच नाहीये. तू पण माझ्या कॉलेजच्या फ्रेंड सारखी ना इडियट होत चालली आहे. तुझ्या पण डोक्यावर परिणाम होत चालले. कोणाशी बोलतेस तू? ग्रॅनी आजी आहे ना मी तुझी. सॉरी ना ग्रॅनी आजी, खरंच सॉरी. सॉरी नो. बरं, यू नो व्हॉट, मला खरंच खूप फ्रस्ट्रेशन आहे ग. आय रिअली वॉन्ट टू विन दिस इलेक्शन. मला जिंकायचं आहे. ती निंगू पिंगू कच्चा लिंबू आहे आणि त्यातून एक गिफ्टचा आता प्रॉब्लेम. अगं वेडाबाई, एवढीशी गोष्ट आहे ना, एवढा कशाला विचार करायचा आणि इतकं कशाला सिरियसली घ्यायचं ते. इकडे बसा. अगं बस. आजीबाईंच्या 4 गोष्टी ऐकायच्या, कळलं? कमळे, का ग ये कमळे? काय ग, तुला काय पाहिजे काय? अगं तुला थंडी वाजायला ना, तू एक काम कर, रूमवर जा आणि झोप जा. अगं येडबीड लागले का तुला? काय नाही, मी बरी आहे. तुला सोडून कुठं बी जाणार नाही. कमळे, कशा काही उगा हट्ट करायलीस? मला बरं आहे आता, तू जा. निंगी अगं सांगायलोय ना मला बरं. अगं तुला तर ताप आलाय. अगं एवढं काहीच नाही, उगा अंग गरम झालंय. मला वाटेल बरं. कमळे, तुला सरू काकीची आठवण यायली आहे काय? कारण जेव्हा जेव्हा तुला ताप येतो तेव्हा तेव्हा तुला तुझ्या आईची आठवण येत असते. निंगी काकूनच ठाऊक, सारखं वाटायलंय आय आजारी आहे. तिला लय भेटावं असं वाटतंय, डोळं भरून बघावं असं वाटायलंय. सारखं वाटतंय तिला बी मला भेटायचंय, काहीतरी सांगायचंय. कमळे, तू नको काळजी करूस. आपण लवकरच सरू काकीला भेटूया. आता एक महत्वाचा विषय, तुला वाटतं का ती निंगी इलेक्शनसाठी जाऊ शकेल? हा, कारण तू तिला ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंयस. ती तिथे पोहोचूच शकणार नाही, तर मग कशाला एवढी काळजी करतेस? अगं बट ग्रॅनी आजी, माझा पॉईंट तो नाहीच आहे ना. माझा पॉईंट हा आहे की मी माझ्या फ्रेंडच्या गिफ्टसाठी ना प्रॉमिस करून ठेवलंय. तर ते प्रॉमिस ब्रेक करून कसं चालेल? आणि मला माझे वोट सिक्युअर करायला गिफ्ट्स जर द्यावे लागतील ना, ते कसे देऊ? हो राजा, ते किती क्षुल्लक गोष्टी आहे. ह्या असल्या क्षुल्लक गोष्टींनी स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा, कळलं ना? आणि थांब, आता काही दिवसानंतर आहे ना सगळं कसं अगदी तुझ्या बाजूनेच होणार आहे. बघ, लिहून घे. ओ गॉड ग्रॅनी आजी, तुला माझा पॉईंट कळतच नाहीये. माझा पॉईंट हा नाहीच आहे. माझा पॉईंट हा आहे की त्या निंगू पिंगू कच्च्या लिंबू सोबत ती कमळी टमळी पण आहे. ती गावच्या जिला आपण हरवूच शकत नाही काहीही केलं तरी. ती कायम आपल्या पुढे असते. आता त्या कबड्डीच्या मॅचच्या वेळेस
किती काय काय केलं, काय काय केलं आपण, पण काय झालं? जिंकली का मी? नाही ना, तीच जिंकली. सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या पुढे कोण? कमळी. कुठे? कमळी. ए बस 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 झालं तुझं कमळी पुराण, बस. हे बघ बाळा, आता मी काय सांगते ना ते तू अगदी नीट ऐक आणि शांत चित्ताने ऐक. बोल. तुझा खरा शत्रू कमळी नाही. तुझा खरा शत्रू कोण असेल तर ते म्हणजे या अन्नपूर्णाची जी मोठी नात आहे ना, ती तुझा खरा शत्रू आहे. अजून ती इथे पोहोचलेली नाहीये. 6 महिन्यांचा अवधी दिलेला, 1 महिना संपलाय, उरलेत किती? 5 महिने. त्यामुळे फक्त हे 5 महिने कळ काढायची आणि त्याच्यानंतर मात्र ही सगळी प्रॉपर्टी, ही सगळी इस्टेट, हा सगळा व्यवहार हा तुझ्या नावावर होणार आहे. कळतंय का? कोण कमळी टमळी, या असल्या 50-60 कमळी टमळी तुझ्या हाताखाली कामाला ठेवशील तू. ह्या कमळीला सधी एक किड्या मुंग्यांची सुद्धा किंमत नाहीये, कळलं? त्यामुळे या गोष्टींचा विचार करायचा नाही. लक्ष कुठे असायला पाहिजे? प्रॉपर्टी, इस्टेट. आता राहिला प्रश्न तुझ्या कॉलेजच्या इलेक्शनचा. तुला कॉलेजचं इलेक्शन जिंकायचंय, GSचं. ते तू जिंकणारच आहेस. हा, तिकडे फक्त आणि फक्त अनिकाच असणार आहे. कारण ती नेंगी आहे ना, ती इलेक्शनला उभी सुद्धा राहू शकणार नाही. कशी राहणार सांग? कोणी आहे का तिच्या मदतीला? तिची ती कमळी, ती काही तिला मदत बिदत करणार नाहीये आता. त्यामुळे इलेक्शन अनिकाच जिंकणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला युद्ध जिंकायचंय. युद्ध खेळत असताना आपलं डोकं शांत ठेवायचं असतं. आपलं डोकं जर शांत असेल तर आपल्याला समोरच्याची चाल ओळखता येते आणि त्याप्रमाणे आपल्याला डाव टाकता येतो. युद्ध हे असंच खेळलं जातं आणि अशाच पद्धतीने जिंकलं जातं. कळलं? आता तू एक काम कर, त्या सिस्टरला आवाज दे आणि पांघरून मागून घे. अगं खरंच नको, मी बरी आहे. आता कप बस, नाही तर बुक्कीच घालीन. बरं भाई, जातो, तू गप राहा. निंगे, उद्या तुला डॉक्टर डिस्चार्ज देणार आहेत. 2 दिवस हॉस्टेलवर आराम करायचा आधीच सांगून ठेवतो. झोप. आहे, तू ठीक आहेस ना? तुला बी माझी आठवण येते ना? तू नको काळजी करू, आपण लवकरच भेटू. तू फक्त तुझ्या आणि आबांची काळजी घे.